ऍक्च्युली कसं आहे माहितीये की पूर्ण महाराष्ट्राची आणि महाराष्ट्राच्या लोकांची एक इच्छा होती की दोन भावांनी एक ठिकाणी व्हावं, दोन भावांनी एक ठिकाणी व्हावं. आणि ती महाराष्ट्राची इच्छा पूर्ण करण्यासाठी हे दोन्ही ठाकरे बंधू एक ठिकाणी झाले. मग ठाकरे बंधू पण तेच म्हणतायत की आम्ही आता तुमच्या सगळ्यांसाठी एक ठिकाणी झाले. तर ठाकरे बंधूंची पण एक इच्छा आहे ना की आपण एकत्र झाल्यानंतर आपल्या या मुंबईवर या कुठच्याही महानगरपालिकेवर आपला शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा भगवा फडकलाच पाहिजे. आणि लोक ती इच्छा पूर्ण नक्कीच करणार, कारण त्यांची इच्छा पूर्ण झाली. त्यामुळे मला 100% खात्री आहे की यावेळी मुंबईच नव्हे तर ठाणा, नाशिक, अजून ज्या औरंगाबाद या ठिकाणी जे जे आमचे पहिले भगवे झेंडे महानगरपालिकेवर होते म्हणण्यापेक्षा ते अजूनही आहेत. तर मधल्या 7, 8, 9 वर्ष काळात निवडणुका झालेल्या नाहीत याचा अर्थ अजूनही आमच्याकडे आहेत ते कायम आम्ही तिथेच पडतो. त्याची आम्हाला 100% गॅरंटी. ऍक्च्युली बाळा माडगुत हे आमच्या बाळासाहेबांचे शिवसैनिक आहे म्हणायला गेलं तर. गेले बाळा माडगुतांचं वय बघितल्यानंतर मधल्या काळात बाळा माडगुतांना कोणतीही संधी नाही मिळाली. आणि तरी सुद्धा बाळा माडगुत हे शिवसेनेशी निगडीत राहिले. गावात कोकणात म्हणा, माणगाव खोऱ्यात म्हणा किंवा कुडाळ तालुक्यात म्हणा, कुडाळ तालुक्यात संपर्क प्रमुख आहेत. आणि मधल्या काळात इथे त्यांना कोणतीही संधी नसताना सुद्धा, काही नसताना सुद्धा, कॅपेबल असताना सुद्धा त्यांना काही संधी नाही मिळाली. म्हणजे त्यांच्या नशिबाने म्हणा किंवा त्यांच्या त्यावेळी तो योग जोडून आला नसं मिळेल, तरी सुद्धा त्यांनी आमच्या उद्धव साहेबांना सगळे पळपुटे पळत असताना सुद्धा ते उद्धव साहेबांवर राहिले. मग निष्ठा असते आणि निष्ठेचं फळ म्हणून मतदार पण विचार करतात की हे लोक आपल्या मताची सुद्धा प्रतारणा करणार नाहीत आणि निष्ठेने आमच्या मताबरोबर राहतील. म्हणून सगळे सैनिक आणि सगळे मतदार बाळा माडगुतना नक्कीच विजयी करणार आणि ते विजय होणार. बाळा हा आमचा प्रेमस शब्द आहे. ते स्वतः कृष्ण आहेत, ते आम्हाला माहिती आहे, तिकडे लिहिला आहे. पण तो बाळा हा शब्द आमच्यासाठी आहे. म्हणून हा बाळ आणि शिवसेनेमध्ये बाळा या शब्दाला खूप महत्व आहे. आमचे जे जे बाळा उभे राहिले ते निवडून आले. त्यामुळे हे बाळा तरी कसे पडतील, हे निवडून येणार 100%.